आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात राहणाऱ्या भारत पांडुरंग येशाळ वय 38 राहणार रेणुकानगर झोपडपट्टी मानस हॉटेलच्या पाठीमागे इचलकरंजी या ट्रक रिपेरी करणाऱ्या मिस्त्रीला 4 दिवसांपूर्वी अज्ञाताने फोन करून गाडी खराब झालेली आहे असा बहाणा करून कोरोची ते हातकलंगडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या चव्हाण टेक हातकलंगडे येथे बोलावून घेऊन अज्ञात कारणावरून धारदार कोयत्याने त्याच्या गळ्यावर, हातावर, पोटावर, छातीवर, पाठीवर, हनुवटी व गालावर वार करून त्याचा खून केला होता। त्याबाबत मयताचे वडील पांडुरंग अनंत येशाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध हातकलंगडे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा गुन्हा रात्रीच्या वेळी घडला होता। तसेच गुन्ह्यातील मयतावर धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याने गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणं पोलिसांना आव्हानात्मक होतं। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना स्वतंत्र तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केलं होतं। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आपल्या अधिपत्याखालील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे, संदीप जाधव, पोलीस अंमलदार चंदू ननवरे, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, शिवाजी जामदार, वसंत पिंगळे, सचिन देसाई, महेश खोत, संजय इंगवले, आयुष गडकरी व रफिक आवळकर यांची 3 तपास पथकं तयार केली। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे नमूद पथकाने प्रस्तुत गुन्हा घडलेल्या परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे सदरचा गुन्हा हा मिरियाला यादगिरी महेश राणा श्रीराम कॉलनी, पोचमा मंदिर मागे, सायबराबाद, हैदराबाद, राज्य तेलंगणा याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचं निष्पन्न केलं। त्यानंतर वरील पथकाने तेलंगणा राज्यात जाऊन सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी मिरियाला यादगिरी महेश वय 26, गजुला सत्यनारायण शिवशंकर वय 27, मोहम्मद अमीर मोहम्मद शरीफ खान वय 24 सर्व राहणार श्रीराम कॉलनी, पोचम्मा मंदिर मागे, सायबराबाद, जिल्हा हैदराबाद, राज्य तेलंगणा यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून तपास केला असता यातील मुख्य आरोपी मिरियाला महेश याचे भारत येशाळ याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते। याची माहिती भारत येशाळ याला समजल्यामुळे त्याने त्याचे पत्नीला त्रास देऊन मारहाण करीत असल्याच्या कारणावरून खून केला असल्याची कबुली दिली आहे। नमूद आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी हातकलंगडे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, कोल्हापूर विभाग, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील, गडिंग्लज विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे, जयसिंगपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, हातकलंगडे पोलीस ठाणे तसेच पोलीस उपनिरीक्षक शेषराज मोरे, संदीप जाधव, पोलीस अंमलदार चंदू ननवरे, राजीव शिंदे, खंडेराव कोळी, शिवाजी जामदार, वसंत पिंगळे, सचिन देसाई, महेश खोत, संजय इंगवले, आयुब गडकरी, रफिक आवळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व प्रदीप पावरा सायबर पोलीस ठाणे यांनी केली। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।